खरं तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती पहिलं जे विमान आहे ते सध्या लँड झालेलं आहे. त्याच विमानाने थेट माजी खासदार यांनी देखील प्रवास केलेला आहे. सर, खरं तर आपलं TV9 मध्ये स्वागत आहे. आपण देखील प्रवास केलेला आहे आणि आपल्या हातामध्ये पुन्हा एकदा दिबा पाटील यांचे बॅनर पाहायला मिळत आहे. त्याबाबत काय सांगाल? नक्कीच ज्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा निर्मिती व्हावी यासाठी खासदार असताना पहिला प्रस्ताव मला मांडण्याचं सौभाग्य मिळालं. पहिली पर्यावरणाची परवानगी घेण्यासाठी खूप संघर्ष मला करावा लागला आणि त्यावेळेसपासून आज 15 वर्ष पूर्ण होत आहेत. पण माननीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब, महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना धन्यवाद करतो की ह्या दोन्ही नेते मंडळींनी खूप पाठपुरावा केला आणि हे विमानतळ अंतिम टप्प्यामध्ये येऊन आज 25 तारखेला त्याचं पहिलं विमानाचं प्रवासी होण्याचा सन्मान एक नागरिक म्हणून मला मिळाला. याचा मला नक्कीच आनंद आहे. पण तो आनंद अजून द्विगुणित झाला असता जर त्याचं नाव दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावरती आपलं स्वागत होत आहे असं जर अनाऊन्समेंट झाली असेल तर मला असा आनंद झाला असता. पण मला विश्वास आहे की माननीय प्रधानमंत्री साहेब, माननीय देवेंद्र फडणवीस साहेब हे नक्कीच लवकर या संदर्भात निर्णय घेतील आणि आमच्या नवी मुंबईकरांना तो आनंद देतील. खरं तर एवढा संघर्ष करून देखील अद्यापही नाव मिळत नाही. का असं होतंय पण? नक्कीच या संदर्भामध्ये सातत्यानं विचारणा आमच्या नेतृत्वाला आम्ही करतोय. त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं आहे की या विमानतळाला 100% दिबांचंच नाव दिलं जाईल. कारण महाराष्ट्र सरकारकडून फक्त एकच नाव त्या ठिकाणी गेलेलं आहे. त्याच्यामुळे आमच्या नेतृत्वावरती आमचा विश्वास आहे आणि आमच्या विश्वासाला तडा जाणार नाही असं आमची पूर्ण खात्री आहे. खरं तर नवी मुंबईचे शिल्पकार म्हणून नाईक परिवाराचं नाव कधीही घेतलं जातं आणि आज आपण प्रवास केलेला आहे. काय भावना? नक्कीच एक आनंद आहे जेव्हा एखाद्या व्यक्तीला आपण खूप परिश्रम केल्यानंतर एक ते परिश्रम पूर्णत्वाला गेले आणि त्याच्यातून जो आनंद असतो तो आनंद मतलब या ठिकाणी आम्ही साधारण 250 प्रवासी होतो. परंतु त्याच्यामधला मी एकमेव असा प्रवासी आहे ज्यांनी ह्या विमानतळाला काही नसताना हे विमानतळ मी बघितलेलं आहे, ती जागा बघितलेलं आहे आणि मी मूळ इथला भूमिपुत्र असल्यामुळे त्याचा आनंद नक्कीच मला आहे. हे विमानतळ देशासाठी एक प्रगतीची उंची घेऊन जाणारं आहे विमानतळ ठरणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं तमाम नवी मुंबईकरांना हा आनंदाचाच क्षण आहे. परंतु तो आनंदाचा क्षण घेताना आपल्या सर्वांच्या चेहऱ्यावरती जो आनंद आहे मी बघितलं. सर्व प्रवाशांना एक आनंद मिळाला. पहिलं विमान, पहिला प्रवासी असा होण्याचा मान हा पहिल्याच माणसाला मिळत असतो आणि तो मान आम्हाला मिळाला हे आमचं खरोखरच भाग्य आहे असं मला वाटतं. आणि सुंदर असं विमानतळ आहे. जर आपण आतमध्ये गेलात तर आत्ताच्या 21व्या शतकातल्या सर्व अत्याधुनिक गोष्टींची पूर्तता या विमानतळावर करण्यात आलेली आहे. प्रवाशांच्यासाठी असलेल्या अनेक चांगल्या सुविधा हे आपल्याला बघायला मिळतील आणि तो आनंद एक वेगळाच असतो की माझ्या शहरातून आपला जो विमानाचं जो काही उड्डाण होत असेल ते माझ्या शहरातून होतोय हा एक आनंदाचा क्षण असतो आणि म्हणून मला माझं मन खूप भरून आलेलं आहे. काही भूमिपुत्र देखील आलते. त्यांनी विरोध देखील दर्शवला आहे की आमचे नेते असून देखील विमानतळाला नाव मिळत नाही अशी दुर्दशा त्यांनी व्यक्त केलेली आहे. नक्कीच या ठिकाणी ही खंत माझ्याही मनामध्ये आहे. दिबा पाटील नामकरण संघर्ष समितीचा मी कार्याध्यक्ष आहे आणि म्हणून मी स्वतः येऊन या ठिकाणी या संदर्भामध्ये आज ती भावना लोकशाही मार्गाने प्रगट करण्याचा मला जो अधिकार आहे तो प्राप्त केलेल्या लोकांच्या मनामध्ये नक्कीच तो दुःख आहे. परंतु मला विश्वास आहे की आज मी जी खंत व्यक्त करतोय लवकरच आनंद व्यक्त करण्यासाठी आम्ही या ठिकाणी उभे असू असा मला विश्वास आहे. खरं तर आम्ही आपल्याला पाहतो आपण आनंद व्यक्त करताय आणि त्या व्यतिरिक्त सध्या निवडणुकीचे वारे नवी मुंबईत वाहू लागलेले आहेत. काही युती होणार की नाही होणार? या संदर्भामध्ये नक्कीच श्रेष्ठ नेतृत्व निर्णय घेत आहे. युती नक्की होईल परंतु ती होत असताना सन्मानजनक युती व्हायला पाहिजे. माझ्या कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही ही भावना आमची सातत्यानं राहिलेली आहे आणि मला विश्वास आहे की आमचं नेतृत्व ही कार्यकर्त्यांवर अन्याय होऊन देणार नाही असा मला विश्वास आहे. शिंदेच्या शिवसेनेकडून काही प्रस्ताव वगैरे काय देण्यात आलेला आहे का? हो, या ठिकाणी तशा प्रकारचे प्रस्ताव आलेले आहेत. आम्हीही प्रस्ताव दिलेला आहे. या दोन्ही प्रस्तावावरती सकारात्मक चर्चा होईल अशी मला अपेक्षा आहे. कार्यकर्त्यांची आपल्या मागणी आहे की स्वबळावरती लढा. नक्कीच कार्यकर्त्यांची जी स्वबळावर लढण्याची मागणीसुद्धा आम्ही श्रेष्ठ नेतृत्वाकडे मांडलेली आहे. शेवटी अंतिम निर्णय हा नेतृत्वाचा असणार आहे.
आणि मला विश्वास आहे की नवी मुंबई महानगरपालिकेवरती भारतीय जनता पक्षाचाच झेंडा लागेल असा मला विश्वास आहे. धन्यवाद. खरं तर आपल्यासोबत हे होते माजी खासदार संजू नाईक यांचं असं देखील म्हणणं आहे की प्रवास केला आनंद वाटला. खरं तर विमानतळ तयार होण्यापासून मी हे पाहतो आणि आज खरं पहिला प्रवास मी केला. मात्र थोडं दुःख देखील आहे. माझ्या कानावरती असे शब्द ऐकायला हवे होते की आपलं स्वागत आहे की आंतरराष्ट्रीय विमानतळ दिबा पाटील, मात्र काही कारणास्तव ते आले नाही. मात्र मला आनंद देखील आहे, अशी जी प्रतिक्रिया आहे ती त्यांनी व्यक्त केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश सावंतसह मी रवी खरात, TV9 मराठी, नवी मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.